आज इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारासाठी घोरपडे नाट्यगृह चौकात परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, महाविकास आघाडीचे शिरोळचे उमेदवार गणपतराव पाटील, हातकणंगलेचे उमेदवार राजूबाबा आवळे आदी मान्यवर उपस्थित होते। 2019च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचार सभेवेळी सातारा इथं आलेल्या पावसापासून निवडणुकांमधील खासदार शरद पवार यांची सभा आणि पाऊस हे जणू समीकरणच झाले। इचलकरंजीतील सभेवेळी सुद्धा आलेल्या पावसामुळे या समीकरणाची चर्चा रंगली। खासदार शरद पवार यांनी सुद्धा याचा संदर्भ देत आपल्या सभेत पाऊस येतो आणि निकाल चांगला लागतो असं सांगत मदन कारंडे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। त्यांनी सभेसाठी भर पावसात उपस्थित लोकांना धन्यवाद दिले। याच्यामध्ये माझा आणि जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला मी बोलायला उभं राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि तशा परिस्थितीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो। मला आनंद आहे की आज इचलकरंजी मतदारसंघातून मदनराव कारंडे यांच्या अधिक या ठिकाणी बोलावं असं मला वाटत नाही। भर पावसामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हा लोकांची भूमिका समजून घेण्याची तयारी राहील, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो। या सभेत हिंदूराव शेळके, शशांक बावचकर, उदयसिंह पाटील, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, रणजित जाधव या सर्वांनी आपल्या भाषणातून गेल्या 40 वर्षांमध्ये आवाडे कुटुंबियांनी इचलकरंजीकरांना फसवण्याचं काम केल्याचा आरोप केला। मदन कारंडे यांच्या बेकरी व्यवसायाचा संदर्भ देत काहींनी चहावाला पंतप्रधान होतो तर पाववाला आमदार का होणार नाही असं प्रतिपादन केलं। महायुतीनं राहुल आवाडेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपमधून बाहेर पडलेले माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी आपल्या खास शैलीत आमदार प्रकाश आवाडेंसह आवाडे कुटुंबियांवर टीका केली। या सभेत बोलताना उमेदवार मदन कारंडे यांनी आपल्या भाषणात सभेला वरुणराजानं हजेरी लावणं हा आपल्या विजयाचा शुभ संकेत असल्याचं सांगितलं। या सभेला काँग्रेसचे शशांक बावचकर, संजय कांबळे, राहुल खंजीरे, प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, अजित मामा जाधव, अशोकराव जांभळे, सुहास जांभळे, उदयसिंह पाटील, बादशाह बागवान, राजू आलासे, स्मिता तेलनाडे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते।